नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड यांच्यावर काय आरोप केले तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. काल म्हणजेच बीडमध्ये ओबीसी समाजाची एल्गार सभा झाली. या सभेला मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या सभेवर प्रतिक्रिया देताना आता करुणा शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात मी उभा राहिली होती, पण माझा अर्ज रद्द करण्यात आला. कोणी किती पाण्यात आहे यावेळी मला कळलं असतं तर समाजाच्या लोकांना हे न्याय लोक देऊ शकत नाही. हे स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे हे म्हणतात. आमच्या ताटातलं घेऊ नका. मात्र तुम्ही मंत्री असताना लोकांचं ताट हिरावून घेतलं. तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाचे खिच्चीकरण होऊ देणार नाही. JR कळतो का असं धनंजय मुंडे म्हणतात. मात्र त्यांना कळतो का असा सवालही यावेळी करुणा शर्मा यांनी केलाय. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केलेत. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. तुम्ही कसा न्याय देणार? माझी आई मनोरमा शर्मा, माझा ड्रायव्हर यांचं मर्डर केला, माझ्या बहिणीवर बलात्कार केला. स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही, तो समाजाला काही न्याय देणार? तुम्ही आधी साखर कारखान्याची जमीन द्या. माझ्या आईने यांच्या दबावात आत्महत्या केली. माझ्या बहिणीने सांगितले, नंतर मला कळलं, असा दावाही यावेळी शर्मा यांनी केलाय. दरम्यान 4 ते 5 दिवस आधी मी जरांगे पाटील यांच्याशी भेटले होते आणि न्याय देखील मागितला. त्यांनी घरगुती मॅटरमध्ये पडत नाही असंही सांगितलं, असंही यावेळी शर्मा यांनी म्हटलंय. यांची भाषण दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या सभा झाल्यानंतर मी बोलत आहे. मी जनतेला प्रश्न विचारलाय. मला वाल्मिकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच मारले हे सर्वांना माहिती आहे. माझ्यावर वेगवेगळ्या केसेस झाल्या. माझी बहीण काय न्याय मागणार? ती इंदोरला निघून गेली. तिला पाठिंबा मिळाला असता तर ती बोलली असती. निवडणूक आली तर यांना समाज दिसतो, असाही आरोप करुणा शर्मा यांनी म्हटलाय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा.